नमस्कार, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. SSC बोर्डाच्या 5वीच्या पुस्तकातला आज आपण मालतीची चतुराई हा धडा बघणार आहोत. तर ह्या धड्यामध्ये मालतीनं काय चतुराई केली ह्याचं वर्णन ह्याच्यामध्ये तो प्रसंग त्यांनी वर्णन केलेला आहे. तर आपण आता बघूया मालतीनं काय चतुराई केली. मालती कोण होती, मालती काय करत होती, तिनं चतुराई करायला तिला का भाग पडलं, चतुराई केल्यामुळं तिचं नुकसान होताना कसं वाचलं, हे सगळं ह्या धड्यामध्ये ह्या लेसनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता बघूया. मल्लण्णा शेतावरून घरी आला. आता मल्लण्णा हा शेतकरी आहे हे लक्षात आलं असेल तुम्हाला. मल्लण्णा कोण होता असं जर विचारलं तर मल्लण्णा शेतकरी होता असं तुम्हाला जरूर सांगता येईल. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. गोठा कशाला म्हणतात? बैल किंवा जनावरं जिथं बांधली जातात, बैल, गाई, शेळ्या, मेंढ्या असं एका मोठ्या हॉल सारख्या ठिकाणी बांधलं जातं. तिथं असे खुंट असतात आणि त्या खुंटीला त्या मोठा खुंट असतो, जाड असा, ज्या ठिकाणी बैलांना बांधलेलं असतं त्याला काय म्हणतात? गोठा. गोठा म्हणतात त्याला. तर त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. आता दोन्हीला इथे या लेसन मध्ये महत्व आहे बरं का, लक्षात घ्या. त्यांना चारा पाणी दिले. आता चारा म्हणजे काय? पाणी तुम्हाला कळतं. चारा म्हणजे काय? चारा म्हणजे बैल जे खातात त्याला सगळ्याला चाराच म्हटलं जातं. म्हणजे ते गवत असतं, ते आपली धाटं असतात. धाटं म्हणजे ज्वारी ज्या खुंटावरती ज्वारीचं कणस लागतं ना, त्या जी धाटं असतात ना, त्या धाटाला सुद्धा चारा म्हणतात. थोडक्यात काय, बैल, गाई हे जे खातात ना त्याला चारा म्हटलं जातं. त्यांना चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती. आता इथे मालती आली बर का. कुणाची पत्नी आहे ती? कुणाची बायको आहे? कुणाची वाईफ आहे? तर ती मल्लण्णाची वाईफ आहे, मल्लण्णाची पत्नी आहे, मल्लण्णाची बायको आहे. बायको, पत्नी हे सगळे समानार्थी शब्द आहेत. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. हिने भाजी भाकरी केली होती. तिने काय केलं होतं? स्वयंपाक काय केला होता? भाजी भाकरी. आणि ही भाजी भाकरी, आता इथे हा जोड शब्द आलाय बरं का, भाजी भाकरी. भाजी भाकरी हा जोड शब्द आहे. भाजी भाकरी असं म्हटलं ना त्याच्यामध्ये चटणी, आमटी किंवा बाकीचे जे काय 2-3 पदार्थ असतील ते सगळे इन्क्लूड होतात. तर त्याला काय चटकन म्हटलं जातं? भाजी भाकरी झालंय का, म्हणजे स्वयंपाक झालाय का, असा त्याचा अर्थ होतो. मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. आता जेवण केल्यावर का नुसतं भाजी भाकरी खाल्लेली नाहीये इथे, तर त्याच्याबरोबर चटणी असेल, खरडा असेल. मल्लण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. ही वॉज व्हेरी टायर्ड. ही वॉज वर्किंग इन हिज फील्ड्स. तर मल्लण्णा शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. अंथरुण म्हणजे बेड. त्याच्या बेडवरती तो जेव्हा गेला त्यावेळेला दमल्यामुळं त्याला चटकन झोप लागली. सकाळी तो लवकर उठला. लवकर उठला, बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल. दोन्ही बैलांना आम्ही मगाशी वाचलं ना, दोन्ही बैलांना त्यानं गोठ्यात बांधलं होतं. आता काय त्यानं बघितलं? बाहेर आल्यावर त्यानं काय बघितलं? गोठ्यात एकच बैल. गोठा माहितीये तुम्हाला? आता गोठा म्हणजे जिथं बैल, गाई बांधले जातात. बैल, गाई, म्हशी हे सगळे बांधले जातात, त्यांना गोठा म्हणतात. तिथं काय होता? 2 बैलांच्या ऐवजी एकच बैल होता. दुसरा बैल गायब. त्याला फार हे झालं, वाईट वाटलं त्याला. अगं गोठ्यात एकच बैल आहे. त्यानं मालतीला सांगितलं.
गोठ्यात एकच बैल आहे, दुसरा बैल कुठे गेला? आपला दुसरा बैल कुठे गेला? मल्लण्णाने घाबरून मालतीला विचारले. मालतीला त्यानं विचारलं, दुसरा बैल कुठे गेला आपला? मालती झटकन बाहेर आली. मालती आत होती. तिनं आवाज दिला, त्यानं आवाज दिला की आपला बैल कुठे गेला. ती बाहेर आली पटकन. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. शी वॉज सरप्राइज्ड. तिला नवल वाटलं. नवल वाटलं म्हणजे शी वॉज सरप्राइज्ड. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. मल्लण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. दे बोथ ऑफ देम वेर सर्चिंग फॉर त्यांच्या बैलांसाठी ते सर्च करत होते. ते शोध घेत होते की आपला दुसरा बैल कुठे गेला. गावभर शोध घेतला. गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना. बैल सापडेच नव्हता ना. त्यांचा बैल हरवला होता. बरं, बैल जर एकच राहिला तर शेतीची कामं कशी करणार? एका बैलाबरोबर कामं नाही होत. आता काय करावं? पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. बैल शोधून शोधून थकले. घरी आले. आता काय करावं? बैल कुठं गेला असेल? एकच बैल. शेती कशी करायची? एकाच बैलाबरोबर शेती होत नाही. कारण दोन जोडी बैलाची जोडी लावावी लागते, तेव्हा शेतीची कामं पटपट होतात. एकाच बैलाकडनं त्याला फार दम लागतो, त्रास होतो. तो दमून जातो एकच बैल असला की. मल्लण्णा डोक्याला हात लावून बसला. आता काय करायचं बरं? डोक्याला हात लावला त्यानं. मल्लण्णा डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस झाले. बैल काही सापडे ना. मल्लण्णा मालतीला म्हणाला. मल्लण्णा काय म्हणाला बघा बरं. आपण तालुक्याला जाऊ. आपण काय करूया? तालुका माहिती आहे तुम्हाला? तुम्ही तुमच्या जिओग्राफीमध्ये तालुका हा शब्द वाचलेला आहे. तर इथे त्यांनी तालुका हा शब्द मुद्दाम वापरला. कारण याचं काय कारण आहे? मल्लण्णा आणि मालती तालुक्याच्या गावी गेले. तर आपण तालुक्याला जाऊया. तिथे गुरांचा बाजार भरतो. आता गुरं याचा अर्थ काय? जनावरं. बैल, गाय, म्हैस, रेडा ही सगळी जनावरं तिथे त्या तालुक्याच्या ठिकाणी विकायला येतात. मग शेतकरी लोक तिथे जातात त्या बाजारामध्ये आणि त्यांना जो पाहिजे असेल तो बैल, जी पाहिजे असेल ती गाय किंवा रेडा किंवा म्हैस यांची तिथे खरेदी विक्री होते. ज्यांचा विकायचा असेल ते घेऊन येतात आणि ज्यांना विकत घ्यायचं असेल ते घेऊन जातात. विक्री आणि खरेदी. इथं काय आहे? विक्री एक जण करतं आणि खरेदी ज्याला विकत घ्यायचं असेल तो खरेदी करतो. आता तुम्हाला हे 2 शब्द समजले बरं का? विक्रीच्या विरुद्ध खरेदी, खरेदीच्या विरुद्ध विक्री. आपण तालुक्याला जाऊ. तिथं गुरांचा बाजार भरतो. तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? आता नांगरणी म्हणजे काय? नांगरणी म्हणजे शेत सबंध मोकळं करायचं, भुसभुशीत करायचं की तिथं दुसरी पेरणी करता यावी. तर त्याला नांगरणी म्हणतात. नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आताच सांगितलं ना मी. खरेदी विक्री, विक्री खरेदी. आपल्या बैलाच्या जोडीला जोड म्हणजे त्याच्यासारखाच जोडीला जोड. त्याच्याबरोबर काम करू शकणारा, त्याच्या बरोबरीनं काम होऊ शकणारा, त्याच्या बरोबरीनं तो जाऊ शकणारा, काम करू शकणारा असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. बाजारात फिरत होते की आपल्या बैलासारखाच, आपल्या बैलाला जोडीला जोड, आपल्या बैलाची बरोबरीनं काम करू शकणारा असा बैल ते शोधत होते. आणि सबंध बाजारात ते फिरत होते. तेवढ्यात काय झालं बघा. मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. आता मालतीला काय दिसलं? हरवलेला बैल दिसला. अरे हा आपला बैल आहे. ते दोघं झटकन बैलाजवळ
पोहोचले. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीनं बैलाला अंजारले गोंजारले. आता इथे तुम्हाला अजून एक छान शब्द मिळणार आहे बरं का. अंजारले गोंजारले. प्रेमानं जेव्हा आपल्या पाठीवरनं डोक्यावरनं कुणी हात फिरवला ना त्याला अंजारणे गोंजारणे म्हणतात. माया करणे, प्रेम करणे हे अंजारणे गोंजारणे. तुमची आजी, तुमची आई, तुमची आत्या, मावशी किंवा तुमचे काका, मामा हे तुमच्या डोक्यावरनं जेव्हा हात फिरवतात तेव्हा खूप बरं वाटतं ना. ते प्रेमाने हात फिरवतात. त्यांचं प्रेम त्या हाताच्या स्पर्शामधनं आपल्याला समजतं. तर ते अंजारणे गोंजारणे असतं. काय इथे बैलाला बैल त्यांचाच होता ना. ते जे शेतकरी असतात ना ते आपल्या बैलाला आपल्या बाळाप्रमाणे वाढवतात, आपल्या बाळाप्रमाणे प्रेम करतात. तर इथं मालतीनं काय केलं, बैलाला अंजारलं गोंजारलं. म्हणजे मालतीनं त्याच्यावरती असलेलं प्रेम तिनं दाखवलं, अंजारलं गोंजारलं. या माणसाने आमचा बैल चोरला. तिच्या लक्षात आलं की हा जो विक्रीला उभा राहिलेला माणूस आहे ना ह्यानं आमचा बैल चोरलाय. हा बैल आमचा आहे असे म्हणतात. तिथे आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिनं तिथे उभं राहून आरडाओरडा सुरू केला. हा आमचा बैल आहे, हा आमचा बैल आहे, हानं चोरलाय असं तिनं जोरजोरात सांगायला सुरू केलं. जोरजोरात सांगणं म्हणजे आरडाओरडा. जोरजोरात सांगणं म्हणजे काय, आरडाओरडा. हा पण जोड शब्द आहे बरं का. आरडा ओरडा एकत्र येतं. आरडा ओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. मनातल्या मनात त्याला भीती वाटली बरं का. आपलं हे चोरणं सगळ्यांच्या समोर आता येणार असं त्याला वाटायला लागलं आणि तो मनातनं घाबरून गेला. पण तसं न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. हा बैल माझाच आहे, तुम्ही खोटं सांगताय तुमचा बैल आहे म्हणून. असं तो मालती बरोबर भांडायला लागला. तुमचा बैल मी कशाला घेऊ, हा माझाच बैल आहे. आता त्यानं सुरू केला बरं का आरडाओरडा. तुमचा बैल मी कशाला घेऊ, हा माझाच बैल आहे. मीच याला लहानाचा मोठा केलाय. आत्ताच मी म्हटलं ना शेतकरी बैलाला आपल्या बाळाप्रमाणे वाढवतात. मीच याला लहानाचा मोठा केला आहे असं तो ज्यानं चोरलं होतं ना तो आरडाओरडा करून सांगायला की हा बैल माझाच आहे. असा तो कांगावा करू लागला. कांगावा म्हणजे काय, खोटं असताना सुद्धा ते खरं असं दाखवून भांडायचं, याला कांगावा म्हणतात. काय करतात हे लोक, खोटं जे असतं ते खोटं होऊ नये, खोटं दिसू नये यासाठी ते भांडायला लागतात. खोटं खरंच आहे, माझाच बैल आहे. आता हे खोटं आहे ना, बैल त्याचा नव्हता पण तरी सुद्धा तो काय सांगायला लागला, हा बैल माझाच आहे. ह्याला म्हणतात कांगावा. कांगावा करणे. कांगावा करणे म्हणजे काय, खोटं असताना जोर जोरात सांगणं की हे खरं आहे, हे माझंच आहे, ह्याला कांगावा म्हणतात. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. तिथं अनेक लोक जमली. मेनी पीपल गॅदर्ड देअर. मालतीच्या लक्षात आलं की हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. सहजासहजी म्हणजे काय, इझिली हा मनुष्य आपल्याला हा बैल आपल्याला देणार नाही तो. आता ह्याच्यासाठी काहीतरी युक्ती करावीच लागणार, नाहीतर हा बैल तो स्वतःचाच बैल असा सांगून तो कांगावा करत राहील. तर ती आता डोक्यात काय काय विचार करते बघा. हा पुढं सगळं ते वर्णन केलेलं आहे. तिनं काय केलं, हे काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. काहीतरी युक्ती म्हणजे काहीतरी आपल्याला करावंच लागेल. तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला. डोळ्यावर त्याच्या हात ठेवला. सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे. तिने युक्ती केली बरं का, ही सगळी युक्ती आहे. तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला. सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा, लेफ्ट का राईट, कुठला डोळा अधू आहे. अधू म्हणजे
कुठल्याच डोळ्यानं ह्याला दिसत नाही. अधू याचा अर्थ वीक. डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला. चोराला सांगता येईना, गोंधळला तो. त्याला माहीतच नव्हतं ना कुठला डोळा अधू आहे हे. कुठल्या डोळ्याला ह्या बैलाला दिसत नाहीये, कुठल्या डोळ्यानं हा अधू आहे, कुठल्या डोळ्यामध्ये त्याला दिसत नाही हे त्याला माहीत नव्हतं. तो गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. हे ठोकून दिलं बरं का. हे सांगून टाकलं त्यानं की डावा डोळा अधू आहे. त्याला माहीत नव्हतं वास्तविक बरं का. त्याला जे मनात आलं ते बोलून गेला तो. माझ्या बैलाचा डावा डोळा म्हणजे लेफ्ट डोळा, डावा डोळा अधू आहे. मालतीनं विचारलं बरं का, नक्की ना? बघ नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही, तर तो माझा आहे. तुला जर वाटतंय ना हा डाव्या डोळ्यानं अधू आहे, डाव्या डोळ्यानं जो अधू असेल तो तुझा बैल, पण हा डाव्या डोळ्यानं अधूच नाही आहे, मग हा तुझा बैल कसा होईल? हा बैल तुझा नाहीच आहे. तो तुझा नाही आहे तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोरानं थोडा विचार केला, थोडा ही वॉज थिंकिंग. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. तो कन्फ्यूज झाला. या स्त्रीच्या, ह्या बाईच्या, ह्या मालतीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. त्यानं बदलले बरं का आपले शब्द त्या चोरानं. कारण त्याला माहीतच नव्हतं की डाव्या डोळ्यानं अधू आहे हे का उजव्या डोळ्यानं अधू आहे. आधी तो डावा डोळा म्हणाला, मग ही म्हणाली की डावा डोळा अधू नाहीच आहे त्याचा. तो जर तो डावा डोळा अधू असलेला बैल तुझा असेल तर तो तुझा बैल नाहीच आहे, कारण हा बैल डाव्या डोळ्यानं अधू नाहीच आहे. नाही 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 नाही, हा माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. चोर पटकन म्हणाला, कारण तो कन्फ्यूज झाला होता. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला. तिनं काय केलं होतं, असे दोन्ही डोळे त्या बैलाचे बंद केले होते. त्यामुळं तो चोर जो होता त्याला सांगताच येईना की उजव्या डोळ्यानं अधू आहे का डाव्या डोळ्यानं. आधी तो डाव्या डोळ्यानं म्हणाला, नंतर तो उजव्या डोळ्यानं म्हणाला. आता त्याला असं वाटायला लागलं की हां नाही नाही, उजव्या डोळ्यानं अधू आहे. असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. अरे चोरा, ह्या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत. तिनं ही युक्ती केली बरं का. डोळ्यावरती असे हात ठेवले बैलाच्या आणि तिनं युक्ती केली की कोणत्या डोळ्यानं हा बैल अधू आहे सांग. कुठल्याच डोळ्यानं अधू नव्हता तो. आणि मालतीचाच बैल असल्या कारणानं त्या बैलानं मालतीला हात लावू दिला. नाहीतर काही बैल अशी असतात की परक्या माणसाला ते हात लावू देत नाहीत. अनेक बैल असे असतात. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. चोराची भंबेरी उडाली. आता भंबेरी उडणे असा इथं वाक्प्रचार आहे बरं का. इथे शब्द आपल्याला भंबेरी असा मिळतो. आणि भंबेरी उडणे म्हणजे खूप गोंधळून जाणे, खूप गोंधळणे. किंवा भंबेरी उडणे ह्याचा अर्थ थोडासा फजिती होणे असाही होतो. आता इथं काय झालंय, त्या चोराची भंबेरी उडाली म्हणजे तो गोंधळून गेलाय आणि त्याची फजिती पण झाली आहे. असे दोन्ही प्रकारानं ह्या एका शब्दामध्ये अर्थ येतो. तर हा अर्थ इथं असल्या कारणानं भंबेरी उडणे, ज्या वेळेला एखाद्याची फजिती पण होते आणि ज्या वेळेला एखादा मनुष्य फजिती झाल्यामुळं गोंधळून जेव्हा जातो त्यावेळेला तुम्हाला हा शब्द छान प्रकारानं वापरता येईल. अरे त्याची चांगलीच भंबेरी उडाली बरं का. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. त्यानं लबाडी केली होती ना, चोर बैल पळवून नेऊन, आणि स्वतःचाच म्हणून सांगत होता. आता ते सगळं बाहेर पडलं की हा चोर आहे, त्यानं बैल चोरलेला आहे आणि हा बैल
ह्या मालतीचा आणि मालतीचा नवरा जो आहे, ज्याचं नाव मल्लांना आहे, त्याच्या आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. सगळे तिथं एकत्र झाली माणसं आणि त्यांनी काय केलं, सगळ्यांनी मालतीच्या चतुर आईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसाच्या ताब्यात दिले. मालतीनं युक्ती केली ना आपला बैल मिळवायला. तिनं दोन्ही डोळ्यावरती हात ठेवला आणि सांग ह्याचा कुठला डोळा अधू आहे सांग. आणि कुठलाच डोळा अधू नव्हता. आता आलं ना पंचायत ह्या चोराची. चोराला कळेच ना की कुठला डोळा अधू आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याची ही चोरी उघडकीला आली. चोरी ह्यानं केली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केलं, मालतीनं ही जी युक्ती केली ना, दोन्ही डोळ्यावरती हात ठेवायची, त्याचं कौतुक सगळ्यांनी केलं तिथं जमलेल्या सगळ्या लोकांनी. आणि चोराला पोलिसाच्या ताब्यात दिले. मालती आणि मल्लांना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. त्यांना त्यांचा बैल मिळाल्याचा त्यांना किती आनंद झाला असेल तुम्ही कल्पना करा. कारण बैल हा शेतकऱ्याला आपला मुलगा असतो, आपलं बाळ असतं ते. आणि आपलं बाळ जर हरवलं आणि ते जर परत सापडलं तर त्याचा जो आनंद असतो तो ह्या दोघांना खूप झाला. आता तुम्हाला हा लेसन खूप सुंदर आहे. तिनं त्या मालतीनं कौतुक, तिचं हे कौतुक महत्त्वाचं की त्या क्षणाला तिला हे सगळं सुचलं आणि ते तिनं धारिष्ट्यानं व्यवस्थित करून दाखवलं. आणि त्यामुळं काय झालं, बैल त्यांना सापडला. आता याच्यामध्ये आपण काही शब्द वेगळे बघितलेले आहेत. ते कुठले, थकून जाणे. तुम्ही खेळून येता, खूप थकून जाता, त्यावेळेला येऊन सांगता ना आय एम व्हेरी टायर्ड, आय एम व्हेरी टायर्ड, त्यावेळेला तुम्ही काय सांगता, थकून जाणे. मराठीमध्ये काय म्हणतो आपण, थकून जाणे. आता तुम्ही जेव्हा खेळून येता ना त्यावेळेला आईला सांगा बरं का, आईला किंवा घरच्या लोकांना सांगा बरं का, मी थकून आलोय बरं का, मी फार थकलोय, आज मी खूप खेळलो, मी आज खूप थकलोय. डोक्याला हात लावणे याचा अर्थ विचारात पडणे असाही होतो आणि त्याचा अर्थ हतबुद्ध होणे. म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट जर एखादी गोष्ट झाली आणि ती जर हे झाली, चूक काय केलं हे असा डोक्यात हात लावला जातो, त्याला काय होतं, डोक्याला हात लावणे असा प्रयोग केला जातो. अंजारणे गोंजारणे याबद्दल मी तुम्हाला मगाशी सांगितलं. अंजारणे गोंजारणे म्हणजे लहान बाळ असतं घरी, तर त्याच्याबद्दल आपल्याला खूप प्रेम असतं, त्याच्याबद्दल खूप छान वाटतं. मग त्याला सुद्धा आपण जरा त्याच्या डोक्यावरनं त्याच्या पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला तर त्यालाही बरं वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं. याला काय म्हणतो आपण, अंजारणे गोंजारणे. प्रेमाने थोपटणे, थोपटणे जे असतं ना हे यालाही थोपटणे म्हणतात. तर अंजारणे गोंजारणे, प्रेमाने डोक्यावरनं पाठीवरनं हात फिरवणे किंवा थोडंसं थोपटणे. कांगावा करणे, मी सांगितलं ना मगाशी, कांगावा करणे, खोटं असताना खरं असल्यासारखा आरडाओरडा करून सांगायचं, त्याला कांगावा करणे म्हणतात. खरे बोलण्याचा आव आणणे, आव आणणे म्हणजे प्रिटेंड करणे, इट इज ट्रू. तर इथे काय होतं, कांगावा करणे, खरे बोलण्याचा आव आणणे, सहजासहजी, त्रास न घेता, विदाउट एनी एफर्ट. विदाउट एनी एफर्ट म्हणजे काय, त्रास न होता, सहजासहजी, सहजपणानं. भंबेरी उडणे, आता भंबेरी उडणेमध्ये खूप गोंधळून जायचं आणि ती फजिती होते, अशा वेळेला गोंधळून जायचं, याला भंबेरी उडणे म्हणतात. तर हे भंबेरी उडणे आणि लबाडी खोटेपणा, तुम्हाला हे सगळे अर्थ आता छान समजले असतील. आपला हा लेसन आता आपण इथे थांबवतोय. तुम्हाला हा लेसन कसा काय वाटला ते मला जरूर सांगा. ह्याच्यावरची प्रश्नोत्तरं आणि व्याकरण आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोही भाग तुम्हाला अतिशय उपयुक्त होईल. तर माझा हा लेसन तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.